नमस्कार मंडळी. महाराष्ट्र राज्यातलं राजकारण याच्यासारखा सगळ्यात मोठा कॉमेडी सर्कस किंवा हास्य जत्रा तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. मी असं का म्हणतोय त्यामागे खूप मोठं कारण आहे. आत्ताच आपण मागच्या हप्त्यामधल्याच किंवा मागच्या हप्त्यामधल्या काही बातम्या पाहिल्या की जिथे माननीय उपमुख्यमंत्री राज्याचे महाराष्ट्र राज्याचे एकनाथराव शिंदेजी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपमधले रवींद्र चव्हाण साहेब आमदार, कल्याण डोंबिवलीचे आमदार, यांच्यामध्ये जे मतभेद चालू होते त्याच्याबद्दल एवढ्या बातम्या चालल्या होत्या. रवींद्र चव्हाण साहेबांनी कल्याण, डोंबिवली, बदलापूर इथपर्यंत जाऊन शिंदे गटातल्या खूप साऱ्या बड्या नेत्यांना किंवा पक्षातल्या एका फळीतल्या नेत्यांना त्यांच्या भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश करून घेतलेला आहे. आणि ह्या सर्व बातम्या संपूर्ण महाराष्ट्रात चाललेल्या आहेत. हे सर्व चालू असतानाच आमचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब आज पत्रकारांबरोबर एक विनोद करून गेले. जेव्हा अजित पवारजी उपमुख्यमंत्री, एकनाथराव शिंदेजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या तिघांची जेव्हा प्रेस कॉन्फरन्स चालू होती आज, तेव्हा जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की माननीय एकनाथराव शिंदेजी, तुमच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीसजी यांच्यामध्ये काही मतभेद आहेत का किंवा काही अबोला आहे का, तर त्यावर एकनाथराव शिंदेजींनी खूप एक हास्यास्मक एक उत्तर दिलं आहे की आमच्यामध्ये रोज ज्या गप्पा चालतात किंवा आमच्यामध्ये जे रोज फोन कॉल्स होतात याच्या आता आम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करणं चालू करतो, म्हणजेच लोकांना कळेल की आमच्यामध्ये सर्व काही चांगलं चाललेलं आहे. बरं, मला असं वाटते किंवा जनतेला, महाराष्ट्रातल्या जनता एवढीही दूधखुळी नाही आहे की जनतेला तुम्ही बहुतेक मग विरोधी पक्षावरती नाराज होऊनच अमित शहा यांच्याकडे तक्रार करायला जात असाल की त्यांनी तुमचे पक्ष फोडलेले आहेत, बरोबर? किंवा असं होऊ शकतं की तुम्ही जी रावणाची लंका, अहंकाराची लंका जाळायची आहे असं जेव्हा तुम्ही तुमच्या भाषणामध्ये म्हणता, तर मग ती कुठल्या कुठल्या रावणाची लंकाबद्दल तुम्ही बोलत असता किंवा तुम्ही कुठल्या रावणाबद्दल बोलत असता किंवा कुठल्या पक्षाला उच्चारून या गोष्टी बोलत असता. आणि त्यानंतर मग त्यावरती उत्तर म्हणून जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री उत्तर देतात की आमचा पक्ष हा काही रावणाचा पक्ष नाही आहे, आमचा पक्ष हा रामाचा पक्ष आहे, म्हणजे भगवान श्रीरामाचा पक्ष आहे, आम्ही त्यांना फॉलो करणारा पक्ष आहे आणि आम्ही त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. मग हे जे प्रश्न किंवा उत्तर, हे जेव्हा मतभेद नाही आहेत म्हणता तुम्ही, मग हे जे एका साईडून जेव्हा तुम्ही म्हणता की रावणाची लंका आणि दुसऱ्या वेळेला मुख्यमंत्री साहेब आमचे महाराष्ट्राचे म्हणतात की आम्ही तर राम भक्त आहोत म्हणून, मग हे जे चाललंय हे तुमच्यामध्ये चाललंय की दुसऱ्या कोणामध्ये चाललंय? जनता दूधखोळी तर नाही आहे. जनतेलाही कळतं की तुमचे पक्ष फोडले जात आहेत, तुमच्या पक्षातल्या बडे बडे नेत्यांना, गटनेत्यांना, संघटक नेत्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतला जातोय. आणि एवढं सर्व होऊनही जर तुम्हाला तिथे काही बोलता येत नाहीये, त्यानंतर तुमचे मंत्री, सर्व आमदार यावरती रिॲक्ट म्हणून तुमच्या पाठिंब्याशिवायच किंवा तुमच्या पाठिंब्याबरोबरच जेव्हा भवनामध्ये सभेवरती बंदी घालतात किंवा तिकडे जाणं टाळतात आणि त्यानंतर मग उपमुख्यमंत्री साहेबांचे जे आमदार आहेत आमच्या एकनाथ शिंदेचे, ते सर्व जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात. हे सर्व जे राजकारण मागच्या काही एकंदरच महिन्यात चाललं होतं, नोव्हेंबर ते डिसेंबरच्या आसपास, ते सर्व कशासाठी चाललं होतं? मग तुमची नाराजी नव्हती तर मग हे तुमचे मंत्री जाऊन कुणाची भेट घेत होते? देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन कशासाठी घेत होते? त्याच्या मागचं कारण काय होतं? हे पण तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला हवं आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे होतात. तुमच्यामध्ये सर्व काही संगमत आहे, तुमच्यामध्ये काहीच मतभेद नाही आहेत. मग हे मतभेद नाही आहेत तर मग तुमच्यामध्ये तुमच्याच पक्षातले नेते, तुमच्याच पक्षातले आमदार प्रेस कॉन्फरन्स समोर किंवा प्रेसमध्ये येऊन हे उत्तर का देत आहेत की आम्ही आता सहन करणार नाही, आम्ही आता एकटे लढू? मग हे जर भाजप पक्षावरती नाराजी नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीसांबरोबर नाराजी नाही आहे, तर मग ही भाषा कुठून यावी लागली किंवा ही भाषा कुठून येते तुमच्या मंत्र्यांची? याचंही उत्तर तुम्ही पत्रकारांना द्या.
तुम्ही बहुतेकच जर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज नाही आहे, रवींद्र चव्हाण यांच्यावरती नाराज नाही आहे, भाजपवरती पण नाराज नाही आहे, मग तुम्ही उद्धव साहेब ठाकरेंवरती नाराज असाल, किंवा तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांवरती नाराज असाल, किंवा तुम्ही राज ठाकरेंवरती नाराज असाल, किंवा तुम्ही काँग्रेसवरती नाराज असाल, म्हणून तुम्ही त्यांची कंप्लेंट म्हणून तुम्ही अमित शहाना भेटत असाल आणि त्यांना तुम्ही त्यांच्याबद्दल तक्रार करत असाल की ह्यांची आणि माझी नाराजी आहे, तर ह्यांच्यामध्ये आणि आमच्यामधले जे मतभेद आहेत ते तुम्ही मिटवा. माननीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माहिती आहे की तुमचा जो गट आहे, तुमच्या जो पक्षाचा जो गट आहे, पक्ष तर म्हणणं चुकीचं राहील, तो जो गट आहे, शिवसेना आम्ही म्हणत नाही, पक्षच आहे तुमचा तो, बट तो गट आहे, जो शिवसेना गट जो तुम्ही निर्माण केलेला आहे, त्याच्यावरती जेवढं हॅमरिंग भाजप करतेल किंवा जेवढं भाजपला करता येईल तेवढं भाजप करणार आहे. आणि ते बहुतेक जेवढं तुम्हाला सहन करता येईल तेवढं तुम्हाला ते सहनही करावं लागेल. असं ऐकण्यात आलं आहे की अमित शहा यांनी तुम्हाला तुमच्या भेटीमध्ये हे सांगितलं की पक्ष फोडाफोडीच्या वार्ता किंवा पक्ष फोडाफोडीच्या गोष्टी माझ्यापर्यंत घेऊन येऊ नका, कारण की तुमचा पक्षही जो आज आहे तोही कुठल्या तरी पक्षातून फुटून आलेला आहे. ही तुम्हाला अमित शहांनी कानटोचणी केलेली आहे असं सूत्रांच्या माध्यमातून न्यूज चॅनलवर चाललेलं आहे, बरोबर आहे. मग अमित शहांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं की तुमचा पक्ष जो फुटलेला पक्ष आहे किंवा तुम्ही कुठून तरी फुटून आलेला आहात, मग तेव्हा तुम्ही फोडाफोडीच्या गोष्टी माझ्यापर्यंत घेऊन येऊ नका किंवा महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मी लक्ष देऊ शकत नाही, तर मग तुम्हाला कुठे ना कुठेतरी भाजप महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र भाजपचं जे राजकारण आहे ते तुम्हाला मूग गिळून गप्पपणे सहन करावं लागणारच आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अबोला दाखवू शकता, तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यावरती नाराज होऊ शकता, तुमचे मंत्र्यांकडून तुम्ही त्यांना रिॲक्ट व्हायला सांगू शकता, तुम्ही त्यांना सभांवरती किंवा तुम्ही त्यांना भेटीवरती बंदी घालू शकता, हेच करू शकता. पण एकनाथरावजी, तुम्ही कुठे ना कुठेतरी भाजपसमोर त्या ॲग्रेशननी त्याच्यासमोर लढू शकत नाही. आणि तुम्ही लढण्याचा प्रयत्न जरी केलात तरी तुम्हालाही माहिती आहे की त्याच्या काही लिमिटेशन्स आहेत, आणि त्या लिमिटेशन्स महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांना माहिती आहेत, आणि त्या का आहेत किंवा त्या कशामुळे आल्यात हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. चला, तुमचा जो आजचा विनोद होता तो खूप सुंदर होता की आम्ही आमच्या कॉल रेकॉर्डिंग्स देवेंद्र फडणवीस बरोबर ज्या आम्ही रोज गप्पा मारतो त्या आम्ही इंस्टाग्रामवरती पोस्ट करू किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करू, म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल की आमच्यामध्ये सर्व काही संगमत आहे आणि कोणतेही मतभेद नाही आहे. तुमच्यामधले मतभेद, तुमच्यामधले संगमत महाराष्ट्रातल्या जनतेला किती ते इंटरेस्टेड आहेत किंवा महाराष्ट्रातली जनता तुमच्या राजकारणासाठी किती इंटरेस्टेड आहे हे जरा ग्राउंडवरती येऊन तुम्ही रियालिटी चेक करा आणि मग तुम्हाला सर्व कळेल. चला, एवढ्यातच आपण व्हिडिओ समाप्त करू. धन्यवाद.